नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज दिवसभरामध्ये बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्यात. एक म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे 3 निर्णय जे आहेत त्या निर्णयांचा उहापोह आपण करू. पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचं पत्र आलंय. अत्यंत भावनिक असं ते पत्र आहे आणि ते श्री मनोज जरांगे यांना आव्हान करतायत आणि हेही सांगतायत की हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली अशी एक राजकीय जमात की ज्यांना सर्वसामान्यांचं काही पडलेलंच नाहीये. कारण मी या आंदोलनामध्ये पण पाहतो आहे की जे प्रतिष्ठित आहेत अशा मंडळींच्या विरोधामध्ये मुख्यत्वे मराठा समाजातल्या तरुणांचा मंडळींचा आक्रोश दिसतो आहे. कारण त्यांना आपल्या समाजाचे नेते गेली अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये राजकारण करतायत, पण तरीही आपल्याला त्याचा काहीही फायदा झालेला नाही, उपयोग नाहीये, हे लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून जे प्रतिष्ठित आहेत, जे सक्रिय राजकारणामध्ये आहेत, अशाही बद्दलचा रोष या निमित्ताने व्यक्त होतोय. तोच श्री राज ठाकरे बोलताना दिसते. ते असं म्हणाले की महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवणार नाही हे बघत असताना हेही खरं आहे की हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे आणि आर्थिक निकषावरती महाराष्ट्रासह देशभरामध्ये आरक्षण मिळायला हवं अशी आमची भूमिका आहे. हा एक भाग. दुसरं, श्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये तेही बरेच मुद्दे बोलले आणि त्यांनीही आपला या आरक्षणाच्या मागणीला कसा पाठिंबा आहे हे सांगितलं आणि सोबत कोणाचं काढून घेणं अशी वृत्ती मराठा समाजाची नाहीये. त्यामुळे कोणाचंही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि मग त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी श्री मनोज जरांगे यांना फोनही केला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी खरं म्हणजे 2 गोष्टीची चर्चा सुरू झाली होती. एक, तातडीनं एखादं विशेष अधिवेशन बोलवलं जाईल का, या अधिवेशनाच्या अनुषंगानं जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो निकाली लावला जाईल का, किंवा एखादा अध्यादेश आणून तात्काळ मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की सरसकट कुणबी ठरवून आरक्षणाचा लाभ द्या, तसं होईल का. तर आत्ताची कॅबिनेटची जी बैठक झाली आणि त्यानंतर जे 3 निर्णय आले तर त्यातनं हे स्पष्ट दिसतं आहे की इतक्यात तरी श्री मनोज जरांगे जे काही म्हणतायत त्याप्रमाणे राज्य सरकारची करण्याची तयारी नाहीये. ते अजूनही असं म्हणतायत. कारण काल मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची जी उपसमिती आहे ती समिती तिची बैठक झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्येही मुख्यमंत्री वारंवार टिकणारं आरक्षण अशा अर्थाने बोलत होते. आणि आजही त्यांच्या वतीनं ज्या वेळेला मनोज जरांगे यांच्याशी आज सकाळी बोलणं झालं त्यावेळेला आपला जो आग्रह आहे तो जरांगे यांनी पुन्हा सांगितला की आम्हाला सरसकट आरक्षण हवं आहे आणि त्यांना याची खात्री आहे की 50% आतमध्ये जर मिळालं तरच ते न्यायालयीन चौकटीमध्ये अडकणार नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र त्यांच्याशी अशा पद्धतीनं सरसकट आणि 50% आतमधलं आरक्षण देऊ असं बोलताना दिसलेले नाही. आणि त्या पार्श्वभूमीवरती या 3 महत्वाच्या निर्णयांचं विश्लेषण करू. आणि खरं म्हणजे आरक्षणाची जी मागणी सुरू आहे त्या आरक्षणाच्या मागणीमागं महत्वाचं इंगित काय ते समजून घेऊ. कारण कुठलाही महत्वाचा मोठा समाज घटक हा अशा पद्धतीची मागणी गेली 2-3 वर्ष करतोय. सातत्यानं 2016 पासून ती मागणी होते. तर त्या मागणीमागं केवळ राजकारण आहे आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाला अडचणीत आणायचं आहे असा जो भाव काही मंडळींच्या मनात असेल तो सपशेल चुकीचा आहे. मुळामध्ये या मागणीमागचं खरं कारण जे सतत तुम्ही ज्या वेळेला ग्राउंडवरती फिरता त्यावेळेला जे दिसतं ते काय आहे ते आपण समजून घेऊ. पण त्याच्या आधी आज 3 महत्वाचे निर्णय झाले. एक, मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत झाला. आता याबद्दल कुणाचंही म्हणजे अगदी ओबीसी जे विदर्भातनं विशेषतः आंदोलन करतायत त्या संघटनांचा सुद्धा आक्षेप नाहीये की ज्यांच्या कागदपत्रामध्ये कुणबी अशा नोंदी आहेत तर त्यांना प्रमाणपत्र द्यायला कोणाचीच हरकत नाहीये. तर त्या संदर्भामध्ये जे काही 1-1.5 कोटी कागदपत्रांची पडताळणी केली गेली आणि 11-11.5 हजार ज्या नव्या नोंदी सापडलेल्या तो अहवाल स्वीकृत केला. याचा अर्थ असा की ज्यांच्या रेकॉर्ड्सला कुणबी मराठा अशी नोंद आहे तर अशा मंडळींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भामधला निवाडा न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल हा स्वीकारला गेलेला आहे. दुसरीकडे
आणखीन एक निर्णय घेतला गेला आहे. त्या निर्णयांचंही आपण विश्लेषण करू. तर आजची जी बैठक झाली ती मुख्यत्वे याच्या आधीच्या म्हणजे उपसमितीच्या बैठकीच्या वेळेला 3 सन्माननीय न्यायाधीश उपस्थित होते त्या बैठकीला. न्यायमूर्ती संदीप शिंदे, न्यायमूर्ती दिलीप भोसले आणि न्यायमूर्ती मारुती गायकवाड या तिन्ही मंडळींचा या आरक्षणाच्या संदर्भात यानं त्या प्रकारे संबंध आलेला आहे. तर त्यातली दुसरी जी नोंद झालेली आहे तर कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीचे कॅम्प्स लावले जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅम्प लावून ज्यांच्या कागदपत्रावरती कुणबी मराठा अशा नोंदी आहेत तर त्यांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली कार्यवाही करण्याबद्दलही आज मंत्रिमंडळानं निर्णय घेतला. तिसरा निर्णय झालाय तो मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणं. आता खरं म्हणजे जर सगळ्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका होती, ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने आपला निवाडा दिला त्या निवाड्याच्या वेळेलाच पूर्णपणे आरक्षण रद्द केलेलं नव्हतं, तर आरक्षण रद्द करत असताना त्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींची पूर्तता करून तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन घेऊन येऊ शकता असं म्हटलेलं होतं. तर ती क्युरेटिव्ह पिटिशन पुन्हा जी आता गेल्या 13 तारखेला दाखल केलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयातली क्युरेटिव्ह पिटिशन ही नव्याने काही इम्पेरिकल डेटा घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर त्याला काहीतरी आधार आहे. तर तशा अर्थाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता त्या निर्णयातल्या ज्या कारणामुळे आरक्षण रद्द झालं तर ते कारण टाळण्यासाठी पुन्हा नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा केला जाणार आहे. चौथा एक महत्वाचा निर्णय झालाय. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती मारुती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणात शासनाला मार्गदर्शन करेल. न्यायमूर्ती दिलीप भोसले हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी अत्यंत पाथ ब्रेकिंग अशी जजमेंट दिलेली आहे. एवढंच नाही तर आघाडीचं सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर या आरक्षणासंदर्भामध्ये काय काय करता येईल याचा तपशीलवार असा अहवाल न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी दिलेला होता. त्यामुळे पुन्हा दिलीप भोसले यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती असल्यामुळं आणि यातल्या 3ही सन्माननीय न्यायाधीशांना या आरक्षणासंदर्भातल्या काय काय गोष्टी करायच्या याची पूर्ण कल्पना असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे सरकारची वाटचाल सुरू असेल. परंतु मनोज जरांगे जे म्हणतायत त्याबद्दल थेटपणे सरकारनं आजही कॅबिनेटमध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. म्हणजे सरसगट आरक्षण देण्यासंदर्भातला नव्यानं कुठेही अधिवेशन होणार नाहीये किंवा कुठलाही नवीन अध्यादेश काढलेला नाहीये. आणखी काही गोष्टी मागच्या बाजूला सुरू असतील तर त्याची कल्पना नाहीये. पण ज्या आरक्षणाच्या मागणीबद्दल आपण बोलत आहोत त्याचा मात्र फार साकल्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. गेली 4 दिवस हे आंदोलन कव्हर करत असताना महाराष्ट्रामध्ये जे 58 शांततेचे मोर्चे निघाले शांततेमध्ये त्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोर्चा आणि त्यानंतर एक्सटेन्सिव्हली कव्हर करत असताना या आरक्षणाच्या मागणीमागं समाज आणि जात कुठलाही असो सगळ्यात महत्वाचा घटक दिसतो आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये अॅग्रेरियन क्रायसिस म्हणतो. तो आहे शेती विषयक असलेले निर्माण झालेले प्रश्न. आजही महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% समाज हा शेती आणि शेतीशी आधारित असलेल्या व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा तालेवार होता कोणे एकेकाळी. त्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू कमी होत गेली कारण शेतीचं प्रमाण घटलं. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनं यापूर्वी पण सांगितलेलं की महाराष्ट्रातली जमीन धारणा ही हळूहळू कमी झाली आणि म्हणून ज्याचा एक सामाजिक प्रतिष्ठा हा ज्याला गावगाड्यामध्ये खूप मोठी सामाजिक प्रतिष्ठा होती, जो सामाजिक प्रतिष्ठा राखत गावगाडा चालवत होता, अशा समाजाला जशी जशी शेतीचं प्रमाण कमी होत चाललं, निसर्गाचा प्रकोप, पुन्हा शासनाची वेगवेगळी अशी धोरणं आणि मग त्यातनं जे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सामाजिक आणखी अशा गोष्टीची जोड मिळाली की ज्यामुळं हळूहळू शेतीची प्रतिष्ठा कमी झाली. म्हणजे एकीकडं जमीन धारणा कमी झाली, मुलांची संख्या भलेही लोकसंख्या आपण कमी केली म्हटलं तरी 1 आणि 2 तर मुलं प्रत्येकालाच आहेत कुठलाही समाज असू दे. आणि मग त्या मुलांचं पालनपोषण कसं करायचं हा प्रश्न. दुसरीकडे शेतीला जो पूर्वी सामाजिक दर्जा होता तोही कमी होत गेल्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही. यातून निर्माण झालेलं भीषण वास्तव की आज अनेक गावामध्ये 150-200 अशी मुलं आहेत. प्रामुख्यानं मराठा समाजातली अशासाठी दिसतील की त्याला एक सामाजिक अँगल पण आहे, आजवर जपलेली सामाजिक प्रतिष्ठा आहे
त्याच्यामुळं सुद्धा मुलांचं विवाह होण्याचं प्रमाण घटलं. प्रत्येक गावामध्ये जी गावं लोकसंख्येनं मोठी आहेत 100-200 मुलं अशी दिसतात तुम्हाला की त्यांचा विवाह होणं अगदी अशक्य कोटीतली बाब आहे. आता हे एकीकडे करत असताना दुसरीकडे शासन 3 महत्वाच्या गोष्टीतनं हळूहळू बाजूला झालं. एक, शिक्षण व्यवस्थेतनं सरकार बाजूला झाल्यामुळं ज्यांना आरक्षणाचा लाभ होतो आहे त्यांना कमी फीस द्यावी लागते, परंतु ज्यांना आरक्षणाचा लाभ नाहीये त्यांना अगदी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा लाखांच्या फीस द्याव्या लागतात. आणि जर तुमचा सरकारी कोट्यातनं नंबर नाही लागला, तो जर खासगी त्यातनं नंबर लागला, तर त्यासाठी तुम्हाला ज्यांच्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये अशा नेत्यांच्याच संस्थेमध्ये जे डोनेशन द्यावं लागतं आहे त्याचं सुद्धा जे प्रमाण आहे, जे हजारो लाखोची फीस आहे ती कुठून द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदांच्या शाळा गाव पातळीवरती आहेत, पण तिथं आज नोकरीची संधी किंवा भविष्यातल्या वाटचालीमुळं कुणालाही आपल्या मुलाला जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये शिकवावं असं वाटत नाही. ही वस्तुस्थिती. शिक्षण या ठिकाणातनं सरकार स्वतः बाहेर पडलं, आरोग्य यातनं सरकार बाहेर पडलं. पूर्वी आरोग्य वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा ज्या आरोग्य व्यवस्थेतनं मिळत होत्या त्याचं प्रमाण, वाढती लोकसंख्या आणि आज तुम्हाला आरोग्य सेवेतनं मिळत असलेलं प्रमाण हे पाहता आरोग्य सेवा ही निव्वळ खासगी मंडळींच्या हातात गेलेली आहे. तुम्हाला फार तर सगळ्याच रोगावरती कॉमन असलेल्या 4-5 महत्वाच्या गोळ्या वैद्यकीय तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातनं मिळतील. 2 म्हणजे आरोग्य क्षेत्रातनंही सरकार बाहेर पडलं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं बाहेर पडलं. म्हणजे आज ज्या प्रमाणामध्ये बसेसची सुविधा होती ती तुमच्या आणि माझ्या गावामध्ये तेवढ्या बस येतात का आता आपल्याला आठवावं लागेल. म्हणजे 3 महत्वाच्या प्राथमिक गरजेतनं सरकार बाहेर पडलं. दुसरीकडे शेती परवडेनाशी झाली. या सगळ्यांची गोळाबेरीज अशी झाली की गावगाड्यातला जो महत्वाचा समाज घटक होता त्याचं जीवन हे अत्यंत कठीण झालं. आता ही बाबच तुम्हाला लक्षात घ्यायची नसेल आणि मग नेहमीच सारखाच हेटाळणीचा सूर लावायचा असेल किंवा बहुसंख्य आहेत म्हणून मागणी रेटून नेतात असं जर म्हणायचं असेल तर त्याला काही पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. देश पातळीवरती ज्या ज्या जमाती शेती करत होत्या त्या सगळ्या जमातींच्या समोरचे प्रश्न हे कठीण बनलेले आहेत आणि त्याच्या मागे मुख्य कारण हे आर्थिक आहे. आता तुम्ही शेती याकडे कधीही तुमचा प्राधान्यक्रम नव्हता. अगदी पिण्याच्या पाण्यासाठीचा सुद्धा प्राधान्य म्हणजे पाण्याचा सुद्धा प्राधान्यक्रम हा हळूहळू बदलला. पिण्यासाठी आधी, मग उद्योगासाठी आणि मग शेतीसाठी इथपर्यंत आपली प्रगती झालेली आहे. आणि अशा वेळेला हे जे आंदोलन सुरू होतंय त्याला अॅग्रेरियन क्रायसिस म्हणून बघायला हवं. काही मंडळी आरक्षणाच्या मुळे काही प्रश्न सुटतील असं मानत असेल तर त्याच्यात सुद्धा वावगं नाहीये. कारण आत्ता जे काही तात्काळ दिसणारं जे काही उत्तर आहेत ते उत्तर तरी आपल्याला जगण्यासाठी मदत करेल का इथपर्यंत ही मंडळी येऊन ठेपलेली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जे इतर राज्यामध्ये सुरू असलेली वेगवेगळ्या जात घटकांची जी आंदोलन आहेत त्याच्याशी शेतीला जोडून बघा. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय अत्यंत तटस्थपणे महाराष्ट्रामध्ये जे काही घडतं आहे ते तुम्हाला मला सगळ्याला विचार करायला भाग पाडतंय. त्यामुळे प्रश्नापासून पळून न जाता प्रश्नापासून केवळ चेष्टेचे हेटाळणीचे असे सूर न लावता त्यामागं नेमकं खरं कारण काय आहे ते आपण कसं मिटवू शकतो अशा अर्थाने आपण ह्या प्रश्नाकडे बघायला हवं. थांबूया आपण इथे. आमच्या या मधल्या ओळीच्या प्रत्येक भागाला तुमचा भरभरून प्रतिसाद आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही नवीन काही मुद्दे तुम्हाला सुचत असतील तर ते जरूर सांगा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागेल. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.